नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात आणि विशेष करून त्यामध्ये खुब्याची सांधेदुखी आणि गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिक्सचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रोहित लुथरा सरांचं व्यक्तिमत्व आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. रोबोटिक सांधेतज्ञ म्हणून ते रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि सध्या ते ऑर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या उद्देशाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की हा एक जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विशेष करून आपण रोबोटिक सांधेरोपणाचे असणारे एकंदरीतच रुग्णांना होणारे फायदे ह्याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि असा हा माहितीपर जनजागृतीपर कार्यक्रम आपल्या सर्वच प्रेक्षकांसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी गुडघेदुखी सांधेदुखी होतेच आणि त्यावरचे जे विविध उपचार आहेत त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात विशेष करून मार्गदर्शन घेणार आहोत. अर्थातच सांधे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी तर येतेच, पण त्याच अनुषंगाने कोरोना नंतर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला खुब्याची सांधेदुखी ही प्रामुख्याने वाढलेली आढळते, ज्याला हिप जॉईंट म्हटलं जातं. तर हा जो हिप जॉईंटला होणारा आर्थरायटिस आहे, ज्याच्यामध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ही एक प्रामुख्याने प्रक्रिया घडत असते आणि त्यामुळे खुब्याचा सांधा हा बऱ्याच प्रमाणात आपल्याला खराब होताना दिसतो. तर ह्याच्यावरती विशेष करून आता नवीन स्वरूपाचे उपचार आलेले आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने विशेष करून आता उपचार केले जातात आणि असे करणारे तज्ज्ञ डॉक्टर आता आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर रोहित लुथरा सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. विशेष करून आता गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगभरात आणि भारतामध्ये सुद्धा विशेष करून हा खुब्याची जी सांधेदुखी आणि त्यावरती जे रोबोटिक उपचार आता नवीन आलेले आहेत त्याविषयी खूप चर्चा होत आहे. आणि ह्या चर्चेमध्ये अर्थातच जो रुग्णांना मिळणारा फायदा तो एक आहेच, टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे. तर सर्वप्रथम आम्हाला ह्याविषयी काय सांगता येईल? आता कोविडमुळे खुब्याचा त्रास खूप वाढला आहे. भरपूर लोकांना एव्हियनचा त्रास म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा त्रास होत आहे. तर एव्हियन हे जे त्रास आहे त्याला 4 स्टेज असतात: स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. तर स्टेज 1 आणि 2 ह्यामध्ये सुरुवातीची झीज असते. बेसिकली एव्हियनमध्ये काय त्रास होतो की तुमच्या खुब्याचा जे रक्तस्राव ते बंद पडून जातो आणि तुमचं जे बॉल आहे, हिप जॉईंटचा जे बॉल असतो त्याचा तुम्हाला ब्लड सप्लाय बंद होऊन हे बॉल खराब होऊन जातो. तर हे एव्हियनमुळे त्रास का होतो? कारण एव्हियनमध्ये आपण जे स्टिरॉइड्स किंवा जे मेडिसिन्स किंवा एव्हियनची स्वतः त्रासमुळे जे रक्तवाहिनीची जे असते खुब्याची ते क्लॉट होऊन जाते, त्यामध्ये रक्तस्राव जात नाही आणि हे खुबा सडायला सुरुवात होतो. तर त्याला भरपूर प्रत्येक स्टेजला वेगवेगळे उपचार आहे. ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला काही औषध गोळ्या आहे, इंजेक्शन आहे, त्याने त्याला आपण स्लो डाऊन करू शकतो. पण जेव्हा ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 झाला तर त्यांना पेशंट्सला शेवटचा पर्याय म्हणजे त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट हाच एक ऑप्शन असतो. तर त्याच्या आधी अजून एक ऑपरेशन आहे, त्याला आपण कोर डिकम्प्रेशन म्हणतो. ते आपण सुरुवातीच्या स्टेजला पेशंटला ते ऑपरेशन करून तुमचं जे प्रोग्रेशन आहे त्याला आपण स्लो डाऊन करू शकतो. पण जेव्हा तुम्हाला स्टेज 3 किंवा स्टेज 4 आर्थरायटिस झाला असतं तर तेव्हा पेशंटला खूप जास्त पेन असतो, त्यांना चालता येत नाही, बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, टॉयलेट वापरताना पण खूप त्रास होतो. तर हे त्रासपासून मुक्तता पाहिजे असेल तर त्यांना आपण टोटल हिप रिप्लेसमेंट हा ऑपरेशन सुचवतो. तर हे ऑपरेशनचे भरपूर फायदे आहे. ऑपरेशन केल्यानंतर पेशंटचा त्रास पूर्णपणे कमी होतो, त्यांना चालता येतं, बसता येतं, सगळं करता येतं. तर आता हे ऑपरेशन करण्याची 2 पद्धती किंवा 3 पद्धती आहे. एक आहे समोरून, एक आहे साईडने आणि एक आहे मागणं. तर त्याला आपण जे आपण समोरून करतो त्याला आपण डायरेक्ट अँटेरियर अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो. जे आपण साईडनं करतो त्याला लॅटरल अप्रोच किंवा पोस्चरने केलं तर त्याला पोस्चर अप्रोच म्हणजे मागणं पण करतो. तर जे बाकीचे 2 अप्रोच आहे त्याला आपण पोस्चर अप्रोच किंवा लॅटरल अप्रोचने आपण जेव्हा ऑपरेशन करतो तर पेशंटचे स्नायूचे आपण 5 किंवा 6 स्नायूला कट करतो. मग ऑपरेशन करताना आपण नवीन कप आणि नवीन तुम्ही बघू शकता की नवीन कप आणि नवीन बॉल आपण बसवतो आणि पेशंटला मूवमेंट करता येते. पण हे जे आपण ऑपरेशन जेव्हा पोस्चर अप्रोच किंवा लॅटरल अप्रोचने करतो तर पेशंटचे स्नायू कट झाल्यामुळे त्यांना त्रास खूप जास्त असतो. त्यांना चालताना वॉकर वापरावं लागतं, त्यांना मूवमेंट्सचा थोडा त्रास असतो, उठता बसताना त्रास होतो, कारण स्नायू कट झाले की स्नायू वीक होऊन जातात आणि सांधा निसटण्याची पण शक्यता असते. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की पेशंटच्या लिम्ब लेंथमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. जेव्हा आपण एक खूप ऑपरेट केला किंवा दोन्ही केले तर तुमच्या पायाची जे लेंथ आहे ते कमी जास्त होऊ शकते, हे नॉर्मल अप्रोचने. जेव्हा आपण हा ऑपरेशन डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने करतो तुमचा एकही स्नायू कट होत नाही. आपण हा ऑपरेशन समोरून करतो. ऑपरेशनचा चेहरा फक्त 8 ते 10 सेंटीमीटर छोटा असतो. नॉर्मल जेव्हा साईडने किंवा मागणं केले की 25 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर चिरा असतो. तर यामध्ये रक्तस्राव पण कमी असतो. पेशंटला चालताना त्रास होत नाही कारण आपण एकही स्नायू कट करत नाही. तुम्ही बघितलं असेल ॲनिमेशनमध्ये की आपण 2 स्नायूला साईडला पडद्यासारख्या साईडला घेऊन आपण ऑपरेशन करतो आणि हे ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही नवीन बॉल आणि नवीन कप बसवतो
आणि हे केल्यानंतर कुठलाही स्नायू रिपेअर करायची गरज पडत नाही, कारण स्नायू पण कटच करत नाही आहे. तर त्यामुळे पेशंटला सेम डे आम्ही वॉकर शिवाय चालू शकतो. पेशंटला काहीही वेदना होत नाही ऑपरेशननंतर. ते नॉर्मल सेम डेला खुर्चीवर बसू शकता, टॉयलेटला जाऊन कमोड वापरू शकता आणि नॉर्मल बिना वॉकर चालू शकतात. तर यामध्ये फायदा हा आहे की पेशंटला आम्ही 24 तासाच्या आत तुम्ही घरी पाठवू शकतात आणि पेन जास्त नसतं, त्यांना अँटीबायोटिक जास्त औषधं जास्त लागत नाही, कारण त्यांना वेदना पण खूप कमी असतात आणि ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज पडत नाही, कारण चिरा खूप छोटा असतो आणि एका तासाभरात हा ऑपरेशन संपू शकतो. येस, आपण हे आत्ता जाणून घेतलं डायरेक्ट अँटेरियर ॲप्रोचने केल्या जाणाऱ्या हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेविषयी, की कशा रीतीने ही शस्त्रक्रिया केली जाते हे आपण बघितलं. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत, कारण ह्याच्यामध्ये स्नायू वाचवून ही शस्त्रक्रिया केली जाते. ह्याच्यामध्ये स्नायू कापायला लागत नाही आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात रिकव्हरी ही चटकन होते. दुसरा भाग ह्याच्यामध्ये खूप कमी काप असतो, त्याहीमुळे रिकव्हरी चटकन असते, त्यामुळे हॉस्पिटलचा स्टे कमी होतोय, आपल्याला वेदना कमी आहेत, रक्तस्राव कमी आहे होणारा, आणि त्यामुळे अनेक ॲडव्हान्टेजेस ह्या शस्त्रक्रियेचे आहेत. आणि अर्थातच जेव्हा ही शस्त्रक्रिया रोबोटिक पद्धतीने केली जाते तेव्हा त्याहून अधिक ॲडव्हान्टेजेस आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात, कारण रोबोटिकने ह्यामध्ये अजून जास्त आपल्याला फायदे आहेत. ते अर्थातच काय आहेत आपण आता डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, हे झालं आपण आता बघितलं की डायरेक्ट अँटेरियर अप्रोच कशा रीतीने केलं जातं, ही एकंदरीतच मेथड काय आपण बघितलं. हीच प्रक्रिया जेव्हा रोबोटिकने केली जातं तेव्हा अजून त्याच्यामध्ये मला वाटतं ॲडव्हान्टेजेस येत असतील, तर आपण त्याविषयीचं ॲनिमेशनही बघू आणि आम्हाला सांगा कशा रीतीने हे एकंदरीतच केलं जातं. तर हे जे रोबोटिक उपचार आहे, जेव्हा आपण अँटेरियर अप्रोच प्लस रोबोटिक उपचार हे दोन्ही कंबाईन केले की पेशंटला खूप जास्त फायदा असतो. रोबोटिक उपचार तुम्ही ॲनिमेशन बघू शकता की रोबोटिक जेव्हा आपण अँटेरियर अप्रोचने किंवा साईडने आपण रोबोटिक टोटल हिप रिप्लेसमेंट करतो, तर आपण आधी पेशंटचा पेल्विसचा एक CT स्कॅन काढतो. तर हा जे CT स्कॅन आहे ते आम्ही प्रोसेसिंगला अमेरिकेला किंवा हाँगकाँगला पाठवतो. तिथनं त्यांचा हाडाचा आपल्याला 3D बोन मॉडेल, जसं हे बोन मॉडेल आहे तसं सेम त्यांचा हाडाचा 3D बोन मॉडेल आपल्याला भेटतो. मग त्यावरती आपण पूर्ण प्लॅनिंग करतो की ते कप कुठल्या साईजचा बसवायचा. तुम्ही ॲनिमेशनमध्ये बघू शकता की ते कप कुठल्या साईजचा बसवायचा आपण पूर्ण आधी प्लॅनिंग करू शकतो. आणि प्लॅनिंग करताना तुमचं रिमिंग किती पाहिजे, किती खोल कप टाकायचा. तर आता हे जे हिप रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला हे जे आपण कप प्लेसमेंट करतोय ते आपल्याला एकदम ॲक्युरेट पाहिजे. यामध्ये अँगलमध्ये काही चुका झाली किंवा तुमचा कप व्हर्टिकल झाला किंवा इन्क्लिनेशन आणि अँटीव्हर्जन चुकलं की ते सांधा निसटू शकतो. तर रोबोटिक करताना आपण हे जे प्लॅन करतो ते आपण तुमच्या CT स्कॅनवरती आधी पूर्ण प्लॅन करतो, कुठल्या अँगलला हे कप बसवायचं. समजा मला 40 डिग्री इन्क्लिनेशन आणि 20 डिग्री व्हर्जन बसवायचं, तर ते एक्झॅक्टली ते तसंच बसणार. आणि आपण ऑपरेशन सुरू करण्याच्या आधीच तुम्ही व्हर्च्युअल रेंज ऑफ मुवमेंट म्हणजे VROM-मध्ये तुम्ही बघू शकता, ॲनिमेशन पण तुम्हाला दिसेल की ते हे व्हर्च्युअल रेंज ऑफ मुवमेंटमध्ये आपण हे पूर्ण मुवमेंट करून ॲक्च्युली ऑपरेशनच्या आधीच हे CT स्कॅनमध्ये हे पूर्ण मुवमेंट करून बघतो की कुठल्या अँगलला हा सांधा निसटणार आहे. आणि तो निसटणार असेल सांधा तर आपल्याला दिसणार की हे अँगलला निसटत असेल तर आपण ते कपचा अँगल आपण चेंज करू शकतो. की म्हणजे समजा मला वाटतं की हे आपण ॲनिमेशनमध्ये किंवा जेव्हा सॉफ्टवेअरमध्ये बघतो की समजा हे अँगल तर हा डिस्प्ले होतो, मी याचा अँगल चेंज करू शकतो आणि त्याला ॲडजस्ट करून मग ते ॲडजस्ट केलं की मग त्या साधारण निसट नसेल तर मग आपण ऑपरेशन करताना तोच अँगल सेट करतो आणि मग तो रोबोट सेम अँगललाच प्रिपेअर करणार, सेम अँगललाच तो प्रिपरेशन करून त्याच अँगलला कप बसवणार. मग त्यामुळे सांधा निसटण्याची शक्यता खूप कमी असते. तर इम्प्लांट प्लेसमेंट प्लॅनिंग आणि ॲक्युरसी खूप चांगलं असते आणि ते प्लॅनचं एक्झिक्युशन पार्ट इज डन विथ द रोबोटिक हेल्प. तर ते रोबोटिकने केलं की तुमचं जे सांध्याची जे प्लेसमेंट आहे, कपचे प्लेसमेंट किंवा ती स्टेमची प्लेसमेंट पण ॲक्युरेट असते आणि ऑपरेशन केल्यानंतर सांधा 100% नैसर्गिक सांधासारखा वागतो. आणि पेशंटचे लिम्ब लेंथमध्ये पण तुम्ही रोबोटिक्सच्या मदतीने एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता की तुमचे जे लिम्ब लेंथ आहे ते दोन्ही एक्झॅक्ट मॅच होते. तुमचे ऑफसेट जे आहे नॉर्मल सांधा आणि खराब झालेला सांधा ते एक्झॅक्ट तुम्ही मॅच करू शकता. आणि हे जे प्रिपरेशन आहे तुम्ही बघता TV की जे प्रिपरेशन आहे दिस इज डन विथ द रोबोटिक मशीन. तर समजा मला आपण प्लॅन केला आहे की मला हे जे तुम्ही बघू शकता की स्क्रीनवरती हे जे मशीन आहे ते मशीनने आम्ही रिमिंग करतो. तर CT स्कॅनमध्ये जे प्लॅन केलं आहे आपण आणि जे रिमिंग आहे ते एक्झॅक्टली सेम असते. आणि आपण प्लॅन केलं समजा की मला 2 मिलीमीटर खोल जायचं असेल तर ते रोबोट फक्त 2च मिलीमीटर खोल जाणार आणि तेवढंच डीपमध्ये ते रिमिंग करणार त्याच इन्क्लिनेशनला, त्याच अँगलला. तर हे जे CT स्कॅन तुम्ही बघू शकता, मी पूर्ण कप प्लेसमेंट, कपचा सायझिंग कुठला आहे, कुठला साईजचा कप वापरायचा आणि जे दोन्ही पायामध्ये लेंथमध्ये डिफरन्स आहे आणि हे जे अँगल कॅल्क्युलेशन आहे सगळं 3Dमध्ये आम्ही पूर्ण प्लॅनिंग करतो. हे प्लॅनिंग झाल्यानंतर मग हे मशीन त्याच प्लॅनला एक्झिक्यूट करणार.
समजा मी प्लॅन केलं की मला 40 डिग्री इन्क्लिनेशन आणि 20 डिग्री वर्जन पाहिजे, त्याच अँगलला तो जाऊन कप बसणार आणि तिथेच ते परफेक्ट रोबोटिक आम त्याला गाईड करतो. आणि मग हे जे जे अँगल आणि डिग्रीज आहे ते आपल्या ह्युमन आईजला दिसत नाही, आपल्या डोळ्याला दिसत नाही, तर हे आपल्याला रोबोटिकमध्ये दिसतं. आणि जे तुमची प्रिपरेशन आहे ते एकदम 100% करेक्ट असते आणि कपचं प्लेसमेंट आणि इम्प्लांट प्लेसमेंट परफेक्ट असल्यामुळे तुमचा सांधा नैसर्गिक सांधासारखं काम करणार आणि ते डिस्लोकेट होत नाही. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने रोबोटिक हिप रिप्लेसमेंट आहे हे केलं जातं आणि मला वाटतं खरोखर वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण ह्याच्यामध्ये होणारे फायदे जे आहेत रोबोटिक टेक्नॉलॉजीचे हे खरोखर सर्वच रुग्णांसाठी महत्त्वाचे आहेत. मग खुब्याची सांधेदुखी असो किंवा गुडघ्याची सांधेदुखी असो किंवा इतरही प्रकारची सांधेदुखी, ह्या सर्वांसाठी रोबोटिक उपचार एक वरदान आहे तसं म्हणायला हरकत नाही. कारण ह्यामुळे एकतर ज्याला आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो, म्हणजे की ज्याच्यामध्ये कमीत कमी स्नायू कापलं जाणं, रक्तस्त्राव कमी आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन सारखी गोष्ट करावी लागत नाही किंवा त्याच अनुषंगाने वेदना कमी, त्यामुळे पेन सुद्धा ह्याच्यामध्ये अत्यंत कमी असतं कारण कमी स्नायू कापल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लगेच रिकव्हरी, कारण बऱ्याचदा यंग पेशंट्सना सुद्धा हे ऑपरेशन करावं लागतं आणि त्यांना पुन्हा पूर्ववत जेव्हा कामावरती रुजू व्हायचं आहे तर त्याच्यासाठी मला वाटतं सर्वोत्तम स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही रोबोटिकचे, की ज्याद्वारे आपण हिप रिप्लेसमेंट करू शकता. आणि त्यामध्ये सुद्धा आता DAA टेक्नॉलॉजी म्हणजे डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने केलं जाणारं ऑपरेशन आणि पुन्हा रोबोटिकचे फायदे, ह्या दोन्हीच्या फायद्यांमुळे मला वाटतं लवकर रिकव्हरी ह्या सगळ्याच पेशंटची होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये, कारण हिपचा जॉईंट आहे तो आपल्याला यंग एजमध्ये किंवा तरुण वयात खराब झालेला दिसतो, कोविडसारख्या महामारीनंतर जास्त प्रमाणात ह्याचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत, तर त्यांच्यासाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत. आणि खरोखरच मला वाटतं सर ही एक क्रांती आणलेली आहे रोबोटिक उपचाराने असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच सांधेरोपणामध्ये थोडंसं आम्हाला नी विषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे की जेव्हा गुडघ्यावरती सुद्धा सांधेरोपण केलं जातं तर त्याचे सुद्धा फायदे असेच असतात का? सर्वप्रथम आम्हाला गुडघ्यावरती काय काय उपचार केले जाऊ शकतात त्याविषयी सांगा, काय सांगता येईल? तर गुडघेदुखी पण हे वयानुसार होणारे झीज असते. जसं वय वाढतं ते गुडघ्याचे जे गाठले ते हळूहळू डॅमेज होतो. तर यामध्ये पण 4 टप्पे असतात. टप्पा 1, 2, 3 आणि 4. तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण औषध गोळ्या किंवा इंजेक्शन किंवा विस्को सप्लिमेंटेशन किंवा ऑइलचे इंजेक्शन असतो किंवा एक PRPचं इंजेक्शन आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. टप्प्यात 3 किंवा टप्प्यात 4ला जेव्हा तुमचा एक कप्पा खराब झाला असेल तर त्यामध्ये आता पार्शल नी रिसर्फेसिंग सर्जरी किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा नैसर्गिक सांधेरोपण त्याला आपण म्हणतो, ते आपण करू शकतो. तर ते केल्यावर तुमच्या सांध्याचे आपण जे एक भाग खराब झाला असेल त्याला आपण एकच भागला फक्त डायमंडसारखं आपण जसं मशीनने पॉलिश करतो तसं सेम तो आपण रोबोटिकची मदतीने त्याला रोबोटची मदतीने त्याला पॉलिश करू शकतो आणि एक नवीन कॅप बसू शकतो. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये, जर तुमचा एकच कप्पा खराब झाला असेल तर त्याला आपण एकच कप्प्याला रिप्लेसमेंट करू शकतो किंवा त्याला रिसर्फेसिंग म्हणतो आम्ही. तर ते केल्यावर तुमचे सांध्याला परत नॉर्मल मुवमेंट येऊ शकते. तर हे ऑपरेशनचा फायदा हा आहे की तुमचा एकही आपण स्नायू कट करत नाही, आपण कुठलाही गुडघ्याचे 4ही लिगामेंटला कट करत नाही, 4ही लिगामेंट इंटॅक्ट असतात आणि मूवमेंट करताना पेशंटला पूर्ण पायाची मूवमेंट असते. सेम प्रोटोकॉल आहे. तर आधी CT स्कॅन करायचा, CT स्कॅन करून आम्ही ते बाहेर पाठवतो USला. तिथनं आम्हाला तुमच्या हाडाचा 3D बोन मॉडेल भेटतो. त्या मॉडेलवरती आम्ही प्लॅनिंग करतो तुमचा कुठला साईजचा इम्प्लांट बसणार, कुठल्या अँगलला आणि किती डीप बसवायचा. हे प्लॅनिंग केल्यावर तुमचं 3D बोन मॉडेलवर आपण ऑपरेशनचे 1 दिवस आधी हे पूर्ण प्लॅनिंग करतो. आणि कारण तो जो इम्प्लांट बसवणार ते तुमच्या नैसर्गिक सांध्याला मॅच व्हायला पाहिजे. एकदा तो मॅच झाला की मग पेशंटला वाटत नाही की त्यांचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मूवमेंट एकदम नॉर्मल असते. तर हे झाल्यानंतर आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो तर आम्ही पेशंटचे एक 80 पॉईंट्स फीमर आणि टिबियाचे पॉईंट्स कॅप्चर करतो. तर ते पॉईंट्स कॅप्चर होऊन ते रोबोटमध्ये फीड होतात आणि जे CT स्कॅन केलेलं आहे आणि हे जे कॅप्चर पॉईंट्स हे दोन्ही मर्ज होतात आणि हे मर्ज झाल्यावर तुमच्या हाडाचा आपल्याला 3D बोन मॉडेलवरती दिसतो की तुमचा बॅलन्स किती आहे. आणि आपण जे प्लॅन केलं आहे CT स्कॅनवरती आणि लिगामेंट टेन्शनिंगचे जे आपण प्लॅनिंग करून ते इम्प्लांट ॲडजस्ट केलं आहे, मग तो रोबोट त्याच प्लॅनला तसंच डिरेक्शनने तसंच ते बोनला प्रिपेअर करणार आणि प्रिपेअर करून तो इम्प्लांट बसवण्याला आपल्याला बोन सरफेस प्रिपेअर करून देणार आणि त्यानंतर पण त्यावरती कॅप बसवतो वरती आणि खाली. तर तुम्ही बघू शकता की हे जे प्रिपरेशन आहे दॅट इज कंट्रोल विथ द रोबोटिक आर्म. तर हे केल्यावर तुमचं नॉर्मल बोन निघत नाही, फक्त जेवढं डॅमेज झालं तेवढंच बोन निघतो आणि त्याच्यावर आपण वरती आणि खाली एक नवीन कॅप बसवतो आणि मध्ये नवीन गादी येते. तर हे ऑपरेशन करताना तुमचं एकही लिगामेंट कट होत नाही आणि हे कॅप बसवल्यानंतर तुम्ही लगेच मूवमेंट करू शकता कारण तुमचा एकही स्नायू कट झालेला नाही. चिरा खूप छोटा असतो 5 ते 6 सेंटीमीटरचा आणि तुम्ही पायाची मूवमेंट एकदम सुरू करू शकता आणि पेशंटला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. येस, आपण बघितलं की कशा रीतीने
अतिशय नैसर्गिकरित्या हे सांधेरोपण करता येणे शक्य आहे. पार्शियल आपण म्हणूया नी रिप्लेसमेंटद्वारे, म्हणजे एकच कप्पा फक्त आपला गुडघ्याचा बदलला जातोय आणि हे सर्व करण्यामध्ये रोबोटिकचा जो सहभाग आहे किंवा टेक्नॉलॉजीमुळे हे अतिशय आता सहज साध्य झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हिप जॉईंटमध्ये असो किंवा नी जॉईंटमध्ये असो, रोबोटिक उपचार एक वरदान ठरलेले आहेत सर्वच रुग्णांसाठी, कारण ह्याच्यामध्ये लवकर रिकव्हरी आहे, कमी रक्तस्राव आहे, वेदना नाही आहेत पेशंटला, आणि त्यामुळे एकंदरीतच खूप जास्त फायदे हे आपल्याला ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीचे हे झालेले दिसतात. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे यंग पेशंट्स आहेत किंवा ज्यांना पुन्हा कामावरती पूर्ववत रुजू होते त्यांच्यासाठी मला वाटतं वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही. सर्वच लोकांसाठी हे उपचार आता उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सर की ह्याच्याच बरोबरीने आपण आता पार्शियल नी रिप्लेसमेंट विषयी जाणून घेतलं, तर तसंच टोटल नी रिप्लेसमेंट विषयी सुद्धा आम्हाला सांगा की त्याच्यामध्ये रोबोटिक आता उपचार केले जातात का, काय सांगता येईल? तर टोटल नी रिप्लेसमेंट हा पण रोबोटिक मुळे खूप ॲडव्हान्स झाला आहे. तर आपण जेव्हा टोटल नी रिप्लेसमेंट करतो तर तुम्ही बघू शकता की हे जे मॉडेल आहे यामध्ये तुम्हाला दाखवतो की टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये आपण हे जे ऑपरेशन आहे त्याला आपण असं वरती कॅप बसवतो आणि खाली कॅप बसवतो. जेव्हा आपण नॉर्मल पद्धतीने ऑपरेशन करतो, जेव्हा नॉन रोबोटिक करतो, तर त्यामध्ये आपल्याला हे जे वरचा हाड आहे यामध्ये आपल्याला इथे होल करून आतमध्ये रॉड टाकावं लागतं. ते रॉड टाकून आपण अलाइनमेंट जी टाकतो आणि त्याला आपण बोनला कट करतो. आणि जेव्हा आपण रोबोटिक करतो त्यामध्ये हे रॉड टाकायची गरज पडत नाही. तर तुमचं हे जे बोन मॅरो असतो तो लॉस होत नाही आणि पेशंट्सला पेन आणि रक्तस्राव खूप कमी असतो, त्यामुळे रिकव्हरी खूप फास्ट असते. दुसरा फायदा की नॉर्मलमध्ये आपल्याला लिगामेंटला भरपूर रिलीज करावं लागतं. हे जे लिगामेंट असतात साईडला, तर तुम्हाला हे लिगामेंट्सला रिलीज करून ते गुडघ्याला बॅलन्स करावं लागतं. आणि हे करताना किंवा इम्प्लांट प्लेसमेंट करताना, ऑपरेशन करताना डॉक्टरांकडून काही जजमेंटल एरर्स होऊ शकतात. तर हे जे एरर्स आहे ते रोबोटिकमध्ये होत नाही. तर तुम्ही आता आपण रोबोटिकचे ॲनिमेशन बघूया. रोबोटिक नी रिप्लेसमेंटचं जे ॲनिमेशन आहे त्यामध्ये तुम्ही दाखवतो. आधी सेम प्लॅन आहे की तुम्ही CT स्कॅन काढतो. हा CT स्कॅन करताना पेशंटला कमीत कमी रेडिएशन असतं, जास्त रेडिएशन नसतं. तर टोटल नी रिप्लेसमेंटचं ॲनिमेशनमध्ये तुम्ही दाखवा की त्यामध्ये आपल्याला दिसतं की आपण CT स्कॅन काढल्यानंतर जे पेशंटचा जे आपण हे स्कॅन आम्ही अमेरिकेला पाठवतो, तिथनं आम्हाला तुमच्या हाडाचा 3D बोन मॉडेल भेटतो. त्या मॉडेलवरती आपण पूर्ण प्लॅनिंग करतो की कुठला साईजचा इम्प्लांट बसवायचा, फिमरचा, टिबियाचा, आणि त्याला आपण तुमच्या हाडाला शेप आणि साईज मॅच करतो. तर साईज प्रत्येकाचा वेगळा असतो, प्रत्येक हाडाचा शेप पण वेगळा असतो. तर शेप आणि साईज मॅच करून आपण हे पूर्ण प्लॅन फिक्स करतो. हे प्लॅन फिक्स केल्यानंतर सेम जेव्हा आपण ऑपरेशन करतो, आम्ही परत ते बोनचं रजिस्ट्रेशन करून तुमचे 80 पॉईंट्स कॅप्चर करतो फिमर आणि टिबियामध्ये, आणि हे पॉईंट्स मग रोबोटमध्ये फीड होतात. मग हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे जे पॉईंट्स आपण कॅप्चर केले प्लस तुमचा जे CT स्कॅन काढलेला डेटा आणि त्याच्यावरची प्लॅनिंग ही पूर्ण एकत्र परत मर्ज होते. आणि त्यानंतर आपल्याला दिसतं की तुमच्या हाडाचा शेप कसा आहे, तुमच्या लिगामेंटचा बॅलन्स किती आहे, किती बाक आहे हाडाला, आणि कुठल्या अँगलला बाक आलेला आहे, हे जे पूर्ण प्लॅनिंग आहे आणि तुमच्या लिगामेंटचं स्टेटस हे सगळं आपल्याला रोबोटिकच्या स्क्रीनवरती दिसतो. आणि त्यामध्ये आपण तुमच्या हाडाला मग दोन्ही साईडला बॅलन्स करतो, इक्वल गॅप पाहिजे, मूवमेंट किती आहे, हे बॅलन्स फिक्स केल्यानंतर मग हे रोबोटची मशीन तेवढंच बोन काढणार जेवढं आपण प्लॅन केलं आहे. आणि याला एक हॅप्टिक बाउंड्री असते, ते बाउंड्रीचे बाहेर तो सॉचा ब्लेड जात नाही, मग चुकून तुमच्या लिगामेंटला किंवा रक्तवाहिनीला डॅमेज होणार नाही. आणि यामध्ये कमीत कमी बोन निघतो. तुम्ही बघा की फक्त 1 किंवा 2 मिलीमीटर बोनच निघतो, आणि ते बोनचा कट पण एकदम ॲक्युरेट असतो. करताना तो कट रोबोटिक स्क्रीनवरती दिसतो आणि कुठलाही प्रकारचा एक्स्ट्रा कट किंवा रॉंग कट होत नाही आणि चुका होत नाही. त्यामुळे इम्प्लांट प्लेसमेंट परफेक्ट असतो. इन्सर्टचं साईज, इम्प्लांटचं साईज ते एकदम परफेक्ट मॅच होतो आणि तो इम्प्लांट नैसर्गिक सांध्यासारखा बसतो. आणि त्यामुळे पेशंटचे जे मुवमेंट आहे, ऑपरेशन नंतर होणारे मुवमेंट नॅचरल सांधा, नैसर्गिक सांध्यासारखं असते आणि पेशंट वेदनारहित सेम डेला 4 तासामध्ये चालू शकतो. पेशंटला कुठलाही त्रास होत नाही, रक्तस्राव, ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज पडत नाही, पेन किलर अगदी कमी लागतात आणि पेशंट दुसऱ्या दिवशी बिना वॉकर, बिना काठीचे चालू शकतो. आणि सेकंड डे पेशंट एक पाय केलं की सेकंड डे घरी जाऊ शकतो, दोन्ही पाय केलं की तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो. ते होण्याच्या आधी तिसऱ्या दिवशी पेशंट जिने चढू शकतो, वॉकिंग करू शकतो आणि त्यांना नंतर मांडी पण सुद्धा घालता येते. तर हे जे ऑपरेशन आहे रोबोटिक केल्यामुळे तुमच्या हाडाचा एक्झॅक्ट रेप्लिका परत तयार होतो. तर पेशंटला असं वाटत पण नाही की ऑपरेशननंतर की काही आर्टिफिशियल सांधा बसवला आहे. त्यांना अगदी नॉर्मल 3 महिन्यात पेशंटला एकदम नॉर्मल वाटायला सुरुवात होतो आणि पेशंट एकदम सगळं मूवमेंट करू शकतो. तुम्ही ते चालू शकतात, ट्रेकिंगला जाऊ शकतात, वॉकिंग करू शकतात आणि सगळं नैसर्गिक सांध्यासारखं ते ऑल मुवमेंट्स करू शकतात. आणि त्यांना
जे आधी पेन होता ते पूर्ण पेन 100% निघून जातो. त्यांना कुठल्याही प्रकारची पेन किलरची गरज पडत नाही आणि रिकव्हरी एकदम फास्ट असते. येस, मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं डॉक्टर रोहित लुथरा सरांनी. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना की जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही नाराज होऊ नका. प्रत्येक टप्प्याला प्रत्येक वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. तुम्ही योग्य टायमावर ट्रीटमेंट घेतली की तुमचं सांधेरोपणला तुम्ही अवॉइड करू शकता. समजा तुम्हाला सांधेरोपणची गरज नसेल तर भरपूर दुसरे उपचार आहे, इंजेक्शन आहे, गोळ्या आहे, PRP इंजेक्शन आहे किंवा ज्यांना सुरुवात आहे त्यांना आपण अलाइनमेंट करेक्शन करू शकतो HTO करून. आणि जर समजा तुमचा सांधा जास्त खराब झाला असेल, तुम्हाला बोन ऑन बोन अर्थाटी सुरू झाली असेल तर तुम्हाला पार्शियल नी किंवा टोटल नी रिप्लेसमेंट हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सुचवणार. आणि जर तुम्हाला लागलं तर तुम्ही हे टेक्नॉलॉजीचा वापर करून ते ऑपरेशन करून घ्या. कारण रोबोटिकमुळे आम्हाला पेशंट्सला 100% खात्रीशीर रिझल्ट देणं शक्य झालेलं आहे. सेम आता हिप रिप्लेसमेंटमध्ये पण आम्ही DA केल्यामुळे ते रिझल्ट्स खूप चांगले असतात आणि आम्ही पेशंटला 100% रिझल्ट देऊ शकतो. पेशंट सेम डेला बिना वॉकर बिना काठीचे टोटल हिप रिप्लेसमेंट दोन्ही खूप झाल्यानंतर वॉक करू शकतो आणि त्यांना नंतर कुठल्याही प्रकारचा रिस्ट्रिक्शन राहत नाही. इवन विथ डायरेक्ट अँटी अप्रोच आणि रोबोटिक THR केल्यावर पेशंट्सला सगळं मूवमेंट करता येते, सायकलिंग करता येते, पोहता येतं आणि सगळं नॉर्मल मूवमेंट करता येते. येस, मला वाटतं सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येणं शक्य आहे रोबोटिक उपचारांमुळे. मग ते हिप रिप्लेसमेंट असो किंवा नी रिप्लेसमेंट असो, आणि त्याच्यामध्ये नीमध्ये सुद्धा आता पार्शल नी रिप्लेसमेंटसारखी टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, आपण निराश होऊ नका. जरूर योग्य उपचार घ्या, जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा त्यासाठी सल्ला घ्या. डॉक्टर रोहित लुथरा सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.